नमस्कार. मी प्रोफेसर डॉक्टर जयवंत इंगळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, ND पाटील कॉलेज, मलकापूर, अध्यक्ष अर्थशास्त्र अभ्यास मंडळ आणि सदस्य अकॅडमिक काउन्सिल, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. गांधी विचार या विषयावरती यूट्यूबवरती 100 व्याख्यानं देण्याचा संकल्प मी केलेला आहे. आजचं हे 83वं व्याख्यान आहे. महात्मा गांधींनी विविध पुस्तकं लिहिलेली आहेत आणि त्या पुस्तकात विविध विचार मांडलेले आहेत. त्या प्रत्येक एका विचारावरती एक भाषण, एक व्याख्यान याप्रमाणे गांधींच्या 100 विचारावरती 100 व्याख्यानं यूट्यूबवरती देण्याचा संकल्प मी केलेला आहे. आणि आजचं हे 83वं व्याख्यान आहे. गांधींनी माझ्या स्वप्नातील भारत या शीर्षकाचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि या पुस्तकात 10 क्रमांकाचा एक लेख आहे. त्याचं शीर्षक भारताकरिता माझी योजना असं आहे. या लेखामध्ये गांधींनी मनुष्य आजारी का पडतो आणि मनुष्यानं आजारी पडू नये म्हणून काय केलं पाहिजे, त्याचबरोबर देशामध्ये जे डॉक्टर आहेत, शास्त्रज्ञ आहेत, त्यांची याबाबतीत काय भूमिका असावी या संदर्भात काही विचार भारताकरिता माझी योजना या लेखात गांधींनी मांडलेले आहेत. त्याची माहिती आजच्या लेखात आपण घेतो आहोत. मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की या लेखात गांधींनी मनुष्य आजारी का पडतो आणि आजारी पडू नये म्हणून त्यानं काय केलं पाहिजे याची माहिती या लेखात गांधींनी दिलेली आहे. गांधींना हा लेख कसा सुचला किंवा या विषयावरती लिहावं असं गांधींना का वाटलं याची माहिती घेणं आवश्यक आहे. गांधी काही वर्ष दक्षिण आफ्रिकेत काम करत होते. त्यांनी तिथल्या जुलमी सत्तेविरोधात मोठा लढा दिला आणि 1915च्या आसपास गांधी भारतात परतले, कारण भारतावरती ब्रिटिशांची राजवट होती आणि गांधींना असं वाटलं की आपणही भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घ्यावा आणि दक्षिण आफ्रिकेत जे काम केलं तशा प्रकारचं काम करावं, हिंदुस्थानला इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त करावं अशा विचारानं बॅरिस्टर असलेले गांधी 1915च्या आसपास भारतात परतले. त्यांनी नामदार गोपाळकृष्ण गोखले यांची भेट घेतली. नामदार गोखले हे गांधींचे राजकीय गुरु होते. त्यावेळी गोखल्यांनी त्यांना असा सल्ला दिला की ताबडतोब भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेण्यापेक्षा गांधींनी संपूर्ण देश फिरून पहा आणि या देशातील लोक कसे राहतात, त्यांचं आर्थिक सामाजिक जीवन कसं आहे हे गांधींनी पाहावं आणि मग भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात उतरावं असा सल्ला गोखल्यांनी गांधींना दिलेला होता. त्याप्रमाणे गांधींनी तो सल्ला मांडला आणि संपूर्ण भारतभर गांधी फिरले. जवळजवळ वर्षभर महात्मा गांधी संपूर्ण देशभर फिरत होते. देशातील अनेक खेड्यात ते राहिले. अनेक खेड्यात त्यांनी रात्रीचे मुक्काम केले आणि गांधींच्या असं लक्षात आलं की लोक गरीब तर आहेतच, लोकांचे खायचे वांदे तर आहेतच,
लोकांना पोटभर खायला अन्न तर मिळत नाहीच, पण त्याचबरोबर गावागावामध्ये अस्वच्छता खूप आहे, लोकांना व्यसनं आहेत आणि लोकांच्यात आजाराचं प्रमाण जास्त आहे. आणि अशा लोकांना घेऊन, आजारी रोगग्रस्त लोकांना घेऊन भारताचा स्वातंत्र्याचा लढा लढणं कठीण आहे असं गांधींच्या लक्षात आलं. लोकांचं आरोग्य चांगलं असलं पाहिजे, लोकांची आर्थिक स्थिती चांगली असली पाहिजे, तरच लोक ब्रिटिशांच्या विरोधात लढा देऊ शकतील असं गांधींना वाटलं. आणि त्यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्याबरोबरच भारतातील खेड्यापाड्यातील गोरगरीब लोकांची गरिबी नष्ट करण्यासाठी आणि त्यांची आरोग्यविषयक स्थिती सुधारण्यासाठी गांधींनी अहोरात्र प्रयत्न केले. संपूर्ण देशभर फिरत असताना गांधींच्या असं लक्षात आलं की देशामध्ये आजारांचं प्रमाण जास्त आहे, लोक सतत आजारी पडतात, लोक कुपोषित आहेत, रोगग्रस्त आहेत. आणि म्हणून आजारी पडू नये म्हणून काय केलं पाहिजे, कोणते उपचार घेतले पाहिजे, कोणता आहार घेतला पाहिजे, आहार कसा घेतला पाहिजे, आणि लोकांचं आजारपण कमी व्हावं यासाठी देशातील डॉक्टरांनी, शास्त्रज्ञांनी काय केलं पाहिजे याविषयीचे विचार गांधींनी या लेखामध्ये अगदी तळमळीनं मांडलेले आहेत. ते विचार आजही उपयुक्त आहेत. म्हणजे सुमारे 100 वर्षापूर्वी गांधींनी संपूर्ण भारत फिरून भारतातील लोकांची परिस्थिती पाहून आरोग्यविषयक जो लेख लिहिलेला आहे तो लेख आजही उपयुक्त आहे. हा लेख, या लेखाचं वाचन केल्यानंतर आपल्या लक्षात येतं. गांधी म्हणतात की आजारांचं प्रमाण किमान असलं पाहिजे. कारण गांधींना वर्षभराच्या भ्रमंतीत असं लक्षात आलेलं होतं की देशामध्ये, विशेषतः खेड्यामध्ये आजारांचं प्रमाण जास्त आहे. ते आजारांचं प्रमाण किमान असलं पाहिजे. त्यासाठी गांधी सांगतात, लोकांनी आपलं शरीर स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपली घरं, आपली गावं स्वच्छ ठेवली पाहिजे, चांगला आहार घेतला पाहिजे आणि चांगला व्यायामसुद्धा केला पाहिजे. एवढंच नाही तर माणसाचं चित्तसुद्धा शुद्ध असलं पाहिजे. म्हणजे गांधींच्या असं लक्षात आलेलं होतं की शारीरिक स्वच्छतेचा अभाव यामुळे लोक आजारी पडतात. शारीरिक स्वच्छतेकडे लोक खूप दुर्लक्ष करतात. घरामध्ये स्वच्छता नसते, गावामध्ये स्वच्छता नसते, चांगला आहार लोक घेत नाही, व्यायाम करत नाही आणि म्हणून आजारी पडतात असं गांधींच्या निदर्शनास आलेलं होतं. आणि म्हणून गांधी असं म्हणतात की लोकांनी आजारी पडू नये यासाठी, आजारांचं प्रमाण किमान राहावं यासाठी लोकांनी आपलं शरीर स्वच्छ ठेवलं पाहिजे, शारीरिक स्वच्छतेला प्राधान्य दिलं पाहिजे. त्याचबरोबर आपली घरं स्वच्छ ठेवली पाहिजेत, आपलं गाव स्वच्छ ठेवलं पाहिजे, आहार चांगला घेतला पाहिजे, व्यायामसुद्धा केला पाहिजे आणि त्याच्या जोडीला म्हणजे आजारी पडू नये यासाठी माणसाचं चित्त शुद्ध असलं पाहिजे. चित्तशुद्धीला गांधींनी खूप महत्त्व दिलेलं आहे आणि गांधी म्हणतात, रामनामाशिवाय चित्तशुद्धी अशक्य आहे. गांधींनी या लेखात रामनामाला सुद्धा अत्यंत महत्त्व दिलेलं आहे. गांधी असं म्हणतात की जर खेड्यातील लोकांनी हे ओळखलं, म्हणजे आपलं चित्त शुद्ध ठेवलं, व्यायाम केला, चांगला आहार घेतला, शरीर स्वच्छ ठेवलं, घर स्वच्छ ठेवलं, आपलं गाव स्वच्छ ठेवलं, तर त्यांना वैद्य, हकीम, डॉक्टर यांची फार कमी गरज पडेल. म्हणजे गांधींच्या असं लक्षात आलेलं होतं की लोक सतत
वैद्याकडं, हकीमाकडं किंवा डॉक्टरकडे पळतात, कारण आजारांचं प्रमाण त्या काळात हिंदुस्थानात खूप मोठं होतं. पण लोकांनी जर काही गोष्टींची दक्षता घेतली, शरीर स्वच्छ ठेवलं, घर स्वच्छ ठेवलं, व्यायाम केला, चांगला आहार घेतला, तर त्यांना उठसूट डॉक्टरकडं, वैद्याकडं, हकीमाकडं जावं लागणार नाही, असं गांधी या लेखात म्हणतात. गांधी असं म्हणतात की आपण स्वतःच आपले डॉक्टर बनू शकतो, पण त्यासाठी आपण सुज्ञ असलं पाहिजे, विवेकानं वागलं पाहिजे, विवेकशील असलं पाहिजे, असं गांधी म्हणतात. म्हणजे गांधी म्हणतात की आपण स्वतःच आपले डॉक्टर बनू शकतो, पण त्यासाठी आपण सुज्ञ असलं पाहिजे. गांधी म्हणतात जगण्यापुरतंच लोकांनी खाल्लं पाहिजे. गांधी वर्षभर हिंदुस्थानात फिरत असताना गांधींच्या असं लक्षात आलं, आणि पुढेही भारताच्या स्वातंत्र्यासाठी देशभर फिरत असताना गांधींच्या असं लक्षात आलं की दिवसभर लोक खात असतात, खाण्याच्या वेळा निश्चित नसतात, आणि म्हणून गांधी असं म्हणतात की जगण्यापुरतंच खाल्लं पाहिजे. लोकांनी पंचमहाभूताशी मैत्री करावी आणि ईश्वराचा दास म्हणून जगावं, म्हणजे मनुष्य आजारी पडणारच नाही, असं गांधी म्हणतात. आजही डॉक्टर ते सांगतात की जगण्यापुरतंच खाल्लं पाहिजे. आणि ते असं म्हणतात की घाणेरडेपणा, खाऊ नये ते खाणं आणि जे पाहिजे ते खायला न मिळणं, यामुळं 99% रोग होतात, असं डॉक्टरांचं मत आहे. गांधींनी या लेखात डॉक्टरांचा हवाला देऊन सांगितलेला आहे की लोक आजारी का पडतात. ते असं म्हणतात की घाणेरडेपणा, खाऊ नये ते खाणं आणि जे आवश्यक आहे, जे गरजेचं आहे ते खायला न मिळणं, यामुळंच 99% रोग होतात, असं डॉक्टरांचं मत गांधींनी या लेखामध्ये सांगितलेलं आहे. गांधी असं म्हणतात की गावामध्ये जी औषधी वनस्पती आहे, जी जडीबुटी उपलब्ध आहे, त्याचा उपयोग करावा, त्यावरतीच समाधान मानावं. गांधींनी आपल्या लेखात औषधी वनस्पतीला, जडीबुटीला किंवा गावागावामध्ये ज्या औषधी वनस्पती आहेत त्याला फार महत्त्व दिलेलं आहे. ते म्हणतात लोक आजारी का पडतात, स्वच्छ पाणी आम्हाला प्यायला मिळत नाही, स्वच्छ हवा मिळत नाही, आणि उन्हात आम्ही थांबत नाही, उन्हाला टाळतो, याचं महत्त्व आम्हाला उमगलं पाहिजे, असं गांधी म्हणतात. आरोग्यविषयक हे जे ज्ञान गांधींनी सांगितलेलं आहे त्याबद्दल गांधी म्हणतात की हे ज्ञान सहज मिळू शकतं, त्यासाठी डिग्रीची, पदवीची किंवा ढेगभर पैशाची गरज नाही, असं गांधी म्हणतात. म्हणजे गांधींनी जे काही आरोग्यविषयक ज्ञान सांगितलेलं आहे ते साधं आहे, सोपं आहे. गावामध्ये जी औषधी वनस्पती उपलब्ध आहे त्यावरतीच लोकांनी समाधान मानावं, असं गांधी म्हणतात. आणि हे ज्ञान मिळवण्यासाठी, आरोग्यविषयक ज्ञान मिळवण्यासाठी डिग्रीची गरज नाही किंवा पदवीची गरज नाही किंवा ढेगभर पैसे खर्च करण्याची सुद्धा गरज नाही, असं गांधी म्हणतात. गांधी म्हणतात ईश्वरावर थोडी श्रद्धा आहे, सेवेबद्दल उत्सुकता आहे, निसर्गाशी थोडा परिचय हवा आणि पथ्यकारी भोजनाची माहिती असली पाहिजे. जे कोणतं भोजन चांगलं आहे याची माहिती असली पाहिजे. आणि गांधींनी आरोग्यविषयक स्थिती सुधारण्यासाठी निसर्गावरती मोठा भर दिलेला आहे आणि निसर्गाचा सुद्धा परिचय असला पाहिजे, असं गांधी म्हणतात. आणि हे काही ज्ञान आहे, हे जुजबी ज्ञान आहे. म्हणजे मनुष्य कशाने आजारी पडतो, आजारी पडू नये म्हणून त्यानं काय केलं पाहिजे, हे जे ज्ञान आहे हे ज्ञान मिळवण्यासाठी शाळा कॉलेजात जाण्याची गरज नाही.
पैसे खर्च करण्याची गरज नाही. थोड्या परिश्रमानं थोडक्या वेळेत आम्ही हे ज्ञान आत्मसात करू शकतो असं गांधी म्हणतात. म्हणजे जे आरोग्यविषयक ज्ञान आहे की ज्या ज्ञानामुळं मनुष्य आजारीच पडणार नाही, त्याला डॉक्टरकडं वैद्याकडं जावंच लागणार नाही, अशा प्रकारचं हे जे आरोग्यविषयक ज्ञान आहे, आरोग्यविषयक माहिती आहे, ती मिळवण्यासाठी शाळा कॉलेजात जाण्याची, पदवीची, डिग्रीची किंवा ढेगभर पैसा खर्च करण्याची गरज नाही. थोड्या परिश्रमानं हे ज्ञान आपल्याला मिळू शकतं, थोडक्या वेळेत हे ज्ञान मिळू शकतं असं गांधी म्हणतात. गांधींनी आपल्या या लेखात डॉक्टर आणि शास्त्रज्ञांची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्यांना काही सल्ला दिलेला आहे. गांधी असं म्हणतात की आपल्या देशामध्ये जे डॉक्टर्स आहेत, ते शास्त्रज्ञ आहेत, त्यांना शिक्षणासाठी, वैद्यकीय शिक्षणासाठी परदेशी जाण्याची उत्सुकता असते. त्यांना खास आजारांचं तज्ज्ञ व्हावं असं वाटतं आणि त्यासाठी ते परदेशात जातात. गांधी असं म्हणतात की डॉक्टर आणि शास्त्रज्ञ यांनी खास आजारांचे तज्ज्ञ बनण्याकरता परदेशात जाऊ नये. त्यांनी भारतातील 7 लाख खेड्याकडं लक्ष पुरवावं. पाश्चिमात्य पद्धतीनं नव्हे तर पौरात्य पद्धतीनं खेड्यातील लोकांच्यावरती उपचार करण्याची गरज आहे. हे डॉक्टर लोकांच्या लक्षात आहे. म्हणजे विदेशात जाऊन, परदेशात जाऊन भारतातील डॉक्टर पदव्या घेतात. त्या पदव्यांचा, त्या शिक्षणाचा, पाश्चिमात्य औषधोपचार पद्धतीचा भारतात उपयोग नाही, त्याचा उपयोग करण्याची गरज नाही. भारतामध्ये 7 लाख खेड्यामध्ये जे लोक राहतात, तिथं जी जडीबुटी, औषधी वनस्पती सापडते, त्या औषधोपचार पद्धतीचा उपयोग इथल्या डॉक्टरांनी करावा असं गांधी सल्ला देतात. म्हणजे अनेक देशी इलाज डॉक्टरांना, शास्त्रज्ञांना पटतील असं गांधी म्हणतात. ते असं म्हणतात की भारतात औषधी वनस्पतींचं अक्षय्य भांडार उपलब्ध आहे. त्यांना परदेशी औषधं मागवण्याची मुळीच गरज नाही. गांधींनी या लेखामध्ये मनुष्य आजारी पडल्यानंतर आपल्या देशामध्ये ज्या औषधी वनस्पती उपलब्ध आहे तिचाच वापर करावा, जडीबुटीचाच वापर करावा असा सल्ला दिलेला आहे. डॉक्टरांना सुद्धा हा सल्ला दिलेला आहे की त्यांनी परदेशात शिक्षण घेऊन तिथली औषधोपचार पद्धती इथं अंमलात आणण्यापेक्षा त्यांनी परदेशात जाऊच नये आणि आपल्या देशामध्ये ज्या औषधोपचार पद्धती आहे, जी जडीबुटी आहे, ज्या औषधी वनस्पती आहे, त्याचाच आपल्या देशातील लोकांच्यावरती उपयोग करावा असा सल्ला गांधी देतात. गांधी असं म्हणतात, डॉक्टरांनी, वैद्यांनी ग्रामीण लोकांना, खेड्यातल्या लोकांना औषधोपचारापेक्षा सुयोग्य जीवनक्रमाचं शिक्षण द्या. जे डॉक्टरचा व्यवसाय आहे की औषधोपचार देणं, औषधं देणं, पण त्याचबरोबर त्याची गरज नाही असं गांधी म्हणतात. डॉक्टरांनी, वैद्यांनी खेड्यातल्या लोकांना सुयोग्य जीवनक्रमाचं शिक्षण द्यावं, म्हणजे लोक आजारीच पडणार नाहीत. तर अशा प्रकारे महात्मा गांधी यांनी माझ्या स्वप्नातील भारत या शीर्षकाचं जे पुस्तक लिहिलेलं आहे, त्या पुस्तकामध्ये भारताकरिता माझी योजना या शीर्षकाचा एक लेख लिहिलेला आहे. त्या लेखामध्ये चिकित्सा या शीर्षकाखाली काही विचार मांडलेले आहेत. म्हणजे मनुष्य आजारी का पडतो आणि आजारी पडल्यानंतर मनुष्यानं कोणते उपाय करावेत, कोणते उपचार घ्यावेत, डॉक्टरांची, वैद्यांची, शास्त्रज्ञांची भूमिका काय असावी, या संदर्भातले अतिशय मौलिक अशा प्रकारचे विचार गांधींनी मांडलेले आहेत. जडीबुटी किंवा औषधी वनस्पतीवरती गांधींनी फार मोठा भर त्यांच्या काळात दिलेला होता. त्यांनी पौरात्य उपचार पद्धतीवरच भर द्यावा, आपल्या उपचार पद्धतीवरच भर द्यावा असं मत मांडलेलं आहे. पाश्चिमात्य औषधोपचार पद्धतीपेक्षा, म्हणजे परदेशातील औषधांचा वापर करण्यापेक्षा
आपल्या देशामध्ये जी औषधी वनस्पती उपलब्ध आहे तिचा वापर करावा आणि ही औषधी वनस्पती, ही जडीबुटी, त्याला गांधी अक्षय भांडार, कधीही न संपणारं भांडार असं म्हणतात. आणि आज भारत सरकारनं आपण पाहतो आहोत की अशा प्रकारे औषधी वनस्पतींच्या वापराला मोठं प्रोत्साहन देण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे. सुमारे 100 वर्षापूर्वी गांधींनी आरोग्यविषयक हा जो लेख लिहिलेला आहे, हा लेख आजही उपयुक्त आहे याची आपणाला खात्री पडते. पुढच्या लेखामध्ये आणखी एका विषयावरती गांधींच्या विचारावरती चर्चा होईल. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.